स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता। परमपूज्य श्री सतीश महाराज देगलूरकर यांनी लिहिलेल्या शिवकृपांकित संत श्री चूडामणी महाराज यांच्यावरील चरित्र लेखाचा आज ऐकूया भाग 6. आपल्या पत्नीसह गृहस्थाश्रमातली कर्तव्य पार पाडित असता चूडामणींच्या ठायी शिवभक्तीचा योग उत्तरोत्तर चांगलाच दृढ होत गेला. ते सतत समाधीमध्ये निमग्न असत. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई अत्यंत साध्वी होती. ती सदोदित आपल्या पतीच्या म्हणजे चूडामणी महाराज यांच्या सेवेत मनापासून व्यस्त असायची. यातून उभयतांचा प्रपंच आणि परमार्थ साधला जाई. भगवान शंकरांची चूडामणी महाराजांवर पूर्ण कृपा झालेली होती, तर वृत्तीसुद्धा आयाचित होती. परिणामी स्नान संध्या यामध्ये ते सतत मग्न राहत. रात्रौ प्रदोष पूजा, भजन, पूजन, कीर्तन, पुराण इत्यादी नियमितपणे चालत असे. त्यांच्या पूजा आणि भजनाच्या वेळी पंचायतन, शंकर, पार्वती, गणपती, सरस्वती, नंदी, भृंगी, नारद, तुंबर इत्यादी नित्य नृत्य करीत असत. शंकरांनी तर प्रत्यक्षात अनेक वेळेला दर्शन देऊन कृतार्थ केलंय. ते चूडामणी हरिदास कीर्तनकार अतिसुरस, जयाच्या कीर्तनी महेश निजानंदे डुलत असे. जैसे पैठणी एकनाथ वा निंबराज दैठणात वा श्री तुकाराम देहूत, तैसेच हे देगलुरी. चूडामणी यांचं कीर्तन अत्यंत श्रवणीय आणि रमणीय असायचं. त्यामध्ये केवळ ताना किंवा संगीताच्या नकला नसत, तसंच अनुभवाविना वेदांताचं पाल्हाळही ते लावत नव्हते. अथवा आपली बुद्धी वा काव्य प्रकट करून लोकरंजनातही त्यांना कृतार्थता नव्हती. तसंच शब्दांच्या कोट्या करणे, वाद्यांचा मेळ घालून संगीत क्षेत्रातील अधिकाराच्या दर्शनाचा वृथा प्रयत्नही चूडामणी करीत नव्हते. तर चूडामणींचं कीर्तन भक्तिरसप्रधान कथानकाची ओघवती गंगा असून त्या गंगेत अनेक श्रोते तल्लीन होऊन सुस्नात होत. आपण चूडामणींचा दिवसभराचा उपक्रम पाहिला. त्यांना शिवव्रताचं महत्त्व पूर्णपणे ज्ञात होतं. परंतु जी व्यवहारी आणि अज्ञानी माणसं असत, ती त्यांना विचारीत, पैसा मिळवणं इत्यादी गोष्टी सोडून तू हे काय व्रत स्वीकारलंयस? अरे, तू इतका विद्वान असून आता तरी निदान विद्वानांमध्ये उठबस करावीस हे योग्य आहे. वादविवाद सभेत पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष करून पंडितांना वादात जिंकून तू प्रतिष्ठा प्राप्त करून पैशाचा संग्रह करण्याची ही वेळ आहे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करण्याचा काय उपयोग? रोज 3 वेळा स्नान आणि हर ओमचा गजर करणं बुद्धी आणि पौरुष नसणाऱ्या लोकांच्या जीवनाचं साधन आहे. तुझं काय हे स्वेच्छेनं वागणं? स्वतः परिश्रम न करून ही प्राप्त विद्या नष्ट करू नकोस. सभेत विद्या वापर करून पैसे मिळव. सर्वस्व प्राप्त करून घेण्याचं पैसा हे साधन आहे. अशा सर्व वक्तव्यांना चूडामणी सत्य आहे, खरं आहे, यात काही संशय नाही म्हणून प्रतिक्रिया व्यक्त करून आपले आचार अखंड चालू ठेवी. चूडामणींच्या नित्य कार्यक्रमात अडथळे आणण्यासाठी किंवा काही अन्य कारणानं गावातील ब्रह्मवृंद तसंच काही प्रतिष्ठित लोक शिवरामेश्वरांच्या घरी येऊन चूडामणीला भेटण्याचा प्रयत्न करीत. परंतु चूडामणी सदैव शिवार्चनेमध्ये गुंतलेला असे. कामनारहित निष्पाप श्रद्धापूर्वक सद्रूप निष्कपट करिता तप भगवत स्वरूप भेटे.
यानुसार यथावकाश चूडामणींची निश्चल भक्ती पूर्णतेप्रत गेली आणि एके दिवशी सायंकाळी पूजेच्या समयी शृंगी, नंदी इत्यादी शिवगणांनी वेढलेला कर्पूर गौर असा शंभू मूर्त स्वरूपात खरोखर त्यांच्यासमोर प्रकट होऊन तांडव नृत्य करू लागला. साक्षात भगवान शंकरांना पाहून चूडामणींच्या चित्तशक्ती जागृत झाल्या. भगवंतानी आपलं तांडव नृत्य थांबवलं आणि आपल्या प्रिय भक्ताला ते म्हणाले, बाळा, तुझा भक्तियोग कल्याणकारक आहे. हे तपोनिष्ठा तुझ्या मनात जे अभिप्सित आहे असा वर मागून घे. चूडामणी उत्तरले, हे देवा, महादेवा, आपला विजय असो. हे त्र्यंबकेश्वरा, तुझा विजय असो. जो आद्य आहे आणि ज्याची पत्नी पार्वती आहे अशा तुला मी वंदन करतो. हे दयाघना, दीनबंधू, तुझ्या चरणी आलेल्या पुत्राचं म्हणजे माझं रक्षण कर. तुझ्या ठाईची माझी शुद्ध सतत जागृत राहावी हाच वर आपण मला द्यावा, अन्य काही नको. पण आपल्या चरणांचं स्मरण होताच आपण मला दृष्टीगोचर व्हावं. त्यावर भगवान शंकर म्हणाले, पुत्रा, तुझ्या निष्काम योगानं मी संतुष्ट झालो असून तुझी विमल मूर्ती आसे तू हिमाचल पसरेल. संसाराचं कष्टप्रद सामर्थ्य तुला त्रास देणार नाही. असं वदून चित्स्वरूपी शिव अंतर्धान पावले. आज आपण इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी देवनाथ महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी चूडामणि महाराज की जय. हरि ओम तत्सत.